वाईट न्यूज। सकल हिंदू समाजातर्फे चाळीसगाव बंदच्या हाकेला सर्व समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद। बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत, यासाठी शुक्रवार 16 ऑगस्ट 2024 रोजी नाशिक जिल्हा बंदची हाक नाशिक जिल्हा सकल हिंदू समाजाने दिली आहे। बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाने प्रचंड हिंसक वळण घेतल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचे त्यागपत्र राष्ट्रपतीकडे सोपवून देशातून पलायन केले। बांगलादेशातून आरक्षणाच्या प्रश्नावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने आता टोक गाठले आहे। या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले। सरकार विरोधी आंदोलन हे आता हिंदूंच्या विरोधात प्रारंभ झाले आहे। बांगलादेशात 27 ठिकाणी हिंदूंना लक्ष्य करण्यात आले। जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य करून त्यांच्या उघडपणे हत्या करणे, हिंदूंच्या घरांवर आक्रमण करणे, हिंदूंची दुकाने लुटणे, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे, हिंदू महिलांवर बलात्कार करणे, हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहेत। हिंदू नगरसेवकांची हत्या झाली, एका हिंदू पत्रकाराची हत्या झाली। या गोष्टीमुळे तेथील अल्पसंख्याक हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यामुळे चाळीसगावात देखील सकल हिंदू समाजाच्या वतीने बंदची हाक आज देण्यात आली होती। त्याला सर्व समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। रॅलीमध्ये सर्व समाजाचे लोक सहभागी झाले होते। सौजन्य दैनिक बाजीराव, विजय गायकवाड, चाळीसगाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.